रिचवे कंपनीतर्फे आजचा कार्यक्रम मी इकडे आयोजित केलेला आहे. आजचा विषय आहे हेल्दी माणसाने परमनंटली हेल्दी राहण्यासाठी नक्की काय करायचं. सुदृढ माणसाने, निरोगी माणसाने परमनंटली निरोगी राहण्यासाठी नक्की काय करायचं. बघा मित्रांनो, ह्या जगामध्ये जर 100 कोटी माणसं असतील, 100 कोटी, त्यातली 10 कोटी माणसं ही मोठ्या आजाराला बळी पडलेले आहेत. मोठा आजार म्हणजे डायबिटीस म्हणा, बीपी म्हणा, पार्किन्सन म्हणा, कॅन्सर म्हणा, अशा मोठ्या आजाराला 10% लोक बळी पडलेले. त्यांना ठीक करण्यासाठी डॉक्टर आहे, परंतु सुदैवाने 90% माणसं अजून सुद्धा हेल्दी आहे. त्या हेल्दी माणसांना कायमस्वरूपी हेल्दी राहण्यासाठी, निरोगी माणसांना कायमस्वरूपी निरोगी राहण्यासाठी नक्की काय खावं हे सांगण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. उदाहरणार्थ, हे आपल्या शरीरातील पॅनक्रियाज आहे, स्वादुपिंड. ह्या पॅनक्रियाज मध्ये, स्वादुपिंडामध्ये बिघाड झाला तर रक्तातील साखरेचं प्रमाण कमी जास्त होतं. त्याला आपण डायबिटीस म्हणतो. डायबिटीस झाला की आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला इंग्लिश गोळी देतो. ती गोळी खाऊन आपला साखरेचं प्रमाण कंट्रोलमध्ये येतं, परंतु पॅनक्रियाज रिपेअर होत नाही. आणि त्या साखरेचं प्रमाण रक्तात मेंटेन ठेवण्यासाठी त्या गोळ्या कायमस्वरूपी खाव्या लागतात. आणि अति गोळ्यांचं सेवन केल्यामुळे आपण इतर आजारांना बळी पडतो. सुदैवाने तुमच्यापैकी कोणीही अजून डायबिटीस पेशंट झालेला नाहीये आणि तो भविष्यात होऊच नये म्हणून काय खाल्लं पाहिजे हे सांगण्यासाठी मी आज इकडे आलेलो आहे. उदाहरण नंबर 2, ही आपली शरीरातील रक्तवाहिनी. ही रक्तवाहिनीमधून रक्त पास होतं. ही रक्तवाहिनी जर आकुंचन पाहिली किंवा त्याची इलास्टिसिटी कमी झाली तर प्रेशर वाढ, त्याला म्हणतात हाय ब्लड प्रेशर. मग आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला इंग्लिश गोळी देतो. ती गोळी ब्लड प्रेशर कंट्रोल करायला मदत करते, परंतु रक्तवाहिनीला रिपेअर करत नाही. आणि ते ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी त्या गोळ्या कायमस्वरूपी खाव्या लागतात. आणि अति गोळ्यांचं सेवन केल्यामुळे आपण इतर आजारांना बळी पडतो. सुदैवाने तुम्हाला अजूनही कोणाला बीपीचा त्रास नाही आणि तो भविष्यात होऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर माझ्याकडे सुंदर ज्यूस आहे, त्याचं सेवन केल्यामुळे अशा मोठ्या आजारापासून आपण कायमस्वरूपी लांब राहणार आहोत. उदाहरण नंबर 3, हे आपली गळ्यातील ग्रंथी आहे. या ग्रंथीमध्ये बिघाड झाला तर रक्तातील TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन नावाचं कंटेंट, जसं पॅनक्रियाज खराब झाला तर साखरेचं प्रमाण वाढतं, तसं एक गळ्यातील ग्रंथी खराब झाली की TSH चं प्रमाण वाढतं. मग आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला इंग्लिश गोळी देतो. ती गोळी TSH चं प्रमाण कंट्रोल करायला मदत करते, परंतु या ग्रंथीला रिपेअर करत नाही. आणि ते TSH चं प्रमाण कंट्रोल करण्यासाठी त्या गोळ्या कायमस्वरूपी खाव्या लागतात. आणि अति गोळ्यांचं सेवन केल्यामुळे आपण इतर मोठ्या आजारांना बळी पडतो. सुदैवाने आपल्याला कोणाला अजून थायरॉइड झालेलं नाही आणि तो भविष्यात होऊ नये म्हणून आमच्याकडे एक सुंदर प्रोडक्ट आहे आणि त्या प्रोडक्टचं नाव आहे संजीवनी ज्यूस. या संजीवनी ज्यूसचं नियमित सेवन केल्यामुळे आपण अशा प्रकारच्या अनेक व्याधींपासून, अनेक आजारापासून कायमस्वरूपी दूर राहू. तो शुभ काम के लिए देरी किस बात की, कल करे सो आज करे सो. त्यामुळे साहेब ऑलरेडी आपण लेट झालेलो, त्यामुळे आजपासूनच सुरुवात करूया.